ती माझे सगळे लाड करते, ती मला पुरवते माझे सगळे. अगं बाई, हे प्रेम असंच मगासपासून आम्ही बघतोय. ही नेहमी माझी नजर काढत असते अशी. तिची नजर काढायची गरज. आपण मागवलं होतं हिला एकदा काहीतरी खायचं होतं, सो आम्ही ब्लिंकिटवरनं मागवलं होतं ते. आणि मग हिने खाल्लं आणि भरपूर खात होती. म्हटलं की पोट वगैरे खराब होईल, एक साथ नको खायला. म्हटलं की आता वेदू आता नाही, आता ब्रेक मध्ये जेव्हा संध्याकाळचं होईल. आणि मी ते ब्लिंकिटच्या परत बॅग मध्ये ठेवून दिलं आणि मी गेले सीनला. आणि परत आले तेव्हा ही रूम मध्ये बाहेर जात होती. तेव्हा तू काय केलं सांग? काय केलं तू? हे आता काहीतरी खबर मिळाली मला, तू काहीतरी केलंयस. काय केलंयस लवकर? हे पण नाही ओळखणार का ती? रिक्षा मला कळलंय पण मला. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले वेदा आणि मीराला भेटायला आणि इतक्या मस्ती करतायत ना, ही स्पेशली जे आपल्याला स्क्रीनवरती एकदम शांत साधी भोळी असं काही अजिबात नाहीये. ती तुम्हाला सांगू शकेल ही कशी येते. खरे म्हणजे ही खूप जास्त मस्ती करत असते. तिला ट्रेंडिंग सगळंच माहिती असतं. हो. आणि मस्ती म्हणजे छान प्रकारची मस्ती ग, अशी लहान मुलं जी करतात तुझ्या वयातली. चंचल आहे, धावपळत असते, हट्ट करत असते छोटे मोठे, हो ना. आणि मीराताई कशी आहे? ती बरी आहे. कशी आहे म्हणजे छान बरी आहे त्यांनी. ती मस्त आहे, ती माझे सगळे लाड करते, ती मला पुरवते माझे सगळे. अगं बाई, हे प्रेम असंच मगासपासून आम्ही बघतोय. ही नेहमी माझी नजर काढत असते अशी. तिची नजर काढायची गरज आहे तर ती तुमची काढते नजर. माझी काढत असतेस ना नेहमी. माझीच काढते की सगळ्यांची काढते? सगळ्यांची. खूप मस्ती करते ही. पण सेट वरती जेव्हा तुमचा कॉल टाइम असा डिफरंट असला किंवा हिला सुट्टी असली तर तुझं मन लागतं का असं इथे? हो, मला आठवण येते तिची. मी विचारते पण कधी कधी की कधी आहे, पण ही असते शक्यतो. म्हणजे पूर्ण दिवस नसली तरी कोणता तरी एखाद्या सीन मध्ये असते. आणि मग फक्त आमचा सीन असतो तो दोघांचा, त्यामुळे आम्ही मस्त मज्जा करतो. हिला मी काय काय खायला आणत असते ना सीन मध्ये, पण तिला मज्जा येते. ज्यूस पण आणला होता. काय टोमॅटो ज्यूस, सूप. सूप. टोमॅटो सूप असते. टोमॅटो सूप पण आम्ही प्यायलो, हो ना. मीराताईचं तुला काय आवडतं असं की एक असतं ना खूप जास्त लाड करते ते वेगळं, पण एखादी गोष्ट असते ना तिला तुला खूप आवडते, ती कुठली? म्हणजे तिची स्माईल आवडते की तिचा स्वभाव आवडतो, ती दिसायला छान आहे, तिचे केस छान आहेत. केस छान आहे, दिसायला छान आहे, सगळं छान आहे. मला तिच्याचकडे राहते जास्त. तिच्याकडेच राहते तू? मग तू कुठे जातच नाही? नाही, मी फक्त त्या रूम मध्येच असते. तिच्याच रूम मध्ये असते. मग तिचा खाऊ चोरते तू? चोरते नाही, ती मला देते. पण असं झालंय की तिचं लक्ष नाही आणि ती विसरली खाऊ द्यायला, मग ती तू चोरते की तिला विचारून घेते? काय मोठ्याने बोल. एकदा आठव, आपण मागवलं होतं हिला एकदा काहीतरी खायचं होतं, सो आम्ही ब्लिंकिटवरनं मागवलं होतं ते. आणि मग हिने खाल्लं आणि भरपूर खात होती. म्हटलं की पोट वगैरे खराब होईल, एक साथ नको खायला. म्हटलं की आता वेदू आता नाही, आता ब्रेक मध्ये जेव्हा संध्याकाळचं होईल. आणि मी ते ब्लिंकिटच्या परत बॅग मध्ये ठेवून दिलं आणि मी गेले सीनला. आणि परत आले तेव्हा ही रूम मध्ये बाहेर जात होती. तेव्हा तू काय केलं सांग? काय केलं तू? हे आता काहीतरी खबर मिळाली मला, तू काहीतरी केलंयस. काय केलंयस लवकर? अगं लाजते काय? हीच गंमत असते. सांग काय केलं तू? काय काय नाही केलं. तू खाऊ खाल्लास ना, खरं सांग. खाल्लं मी खाल्लं. डोळा मारते. म्हणजे आम्हाला सांगायचं नाही तुला की तू खाऊ खाल्ला की नाही ते? एकदा कोकम सरबत पण प्यायली होतीस. जास्त कुठे प्यायली, एवढीच प्यायली की. तिला मी ऑलरेडी दिलं होतं आणि माझ्यासारखी जास्त नको, कारण तिचे बाबा ओरडतात जास्त. बाहेरच्या पेक्षा एकसाथ नको ना एवढं. आणि मी सब्जा वगैरे टाकून सब्जाची तिला सवय लावते छान छान खायचं हेल्दी म्हणून. पण ती हेल्दी खात नाहीये. ती असं बाहेरचं चटरपटर आवडतं तुला? मी हेल्दी खाते, मी फ्रूट्स खाते, मी ज्यूस पिते. अच्छा, मला सांगितलं त्यासाठी थँक्यू. मग कळलं कसं असतं? मला कळलंच नसतं तू हेल्दी खाते. ब्रेक मध्ये मी एकदा तिला चपाती भाजी पण भरवली, तिने सगळी खाल्ली होती. व्हेरी गुड गर्ल आहेस तू. म्हणजे खाते, मी भरवलं तर खाते ती सगळं, हो ना. मग मला सांग, मीराताईची कुठली फेवरेट डिश आहे?
तिची डिश कुठलं पदार्थ तिला खायला आवडतं खूप जास्त असं आवडतं ना आपल्याला? तुला काय आवडतं? मला बोलले ना शब्दन वेगी. साबुदाणी मॅगी मला नाही बोलली तू. दुसऱ्यांना बोलली. परत सांगायचं. साबुदाणा वडा हा. आणि मॅगी. हे 2 गोष्टी तुला आवडतात ना? हा. म्हणजे मीराताईला काय आवडत असेल? मला तिला फ्रुट्स आवडतात. तिला सब्जी आवडतो. तिला कोकण सरबत आवडतो. अच्छा. एवढंच आवडतं? भाजी चपाती खाते. भाजी चपाती हा खाते. ती बॅग मध्ये काहीतरी आणते चटार पटार, मग मी ते आणते आणि मग आपण दोघं खातो. बरं, मग तुझी आवडती डिश कोणती आहे? मला आईने केलेली पुरणपोळी आवडते मला पण आणि उकडीचे मोदक. सगळ्यांचे. बहिणीला मोदक आवडतात. मग तुला काय आवडतं? तू एवढं तुला काय आवडतं सांग ना. तुला काय आवडतं? मला मॅगी आणि साबुदाणा वडा नको सांगू, दुसरं. सिस्टर सांगू, आता कशी बोली पुरणपोळी आवडते, तसं काय आवडतं? पुरणपोळी आवडते. हा आणि बिर्याणी आवडते. बिर्याणी आवडते. आणि स्पायसी मॅगीस आवडतात. स्पायसी मॅगी. तू मॅगी प्रेमी आहेस ना? म्हणजे मॅगी तुझं लव्ह आहे ना? कोरियन मॅगी बनते. कोरम नाही. कोरियन मॅगी खाते तू? कोण बनवून देतं? मम्मी कधी कधी बनवते, कारण ते तिखट असतं. माझं पोट बिघडलं तर शूटिंगला कोण जाणार? किती अगदी बरोबर बोललीस तू. अगदी बरोबर आहे. तू हुशार आहेस. तिला मी म्हंटल ना की तिला खूप समजतं. तिला खूप गोष्टी म्हणजे अशा डीप गोष्टी पण तिला कळतात. तेच बघ बोलली ना, शूटला कोण येणार? सुट्टी लागेल ना तिला. मदर्स डे येत आहे आणि आता आपण म्हणतो की एक आई हे वेगळं भावनिक स्थान आहे आयुष्यातलं आणि काहीतरी सपोर्ट असतो कुठेतरी. पण कधी कधी असं होतं ना की आपली बाचाबाची होते आणि आपण हर्ट करतो आईला, तेव्हा तू काय करते? मनवायचं असेल तर? मनवण्यासाठी आई ही अशी आहे ना की ती जास्त वेळ राग पकडून ठेवूच नाही शकत. म्हणजे माझीच आई, मला वाटतं की माझीच आई असं नाही, मला असं वाटतं की सगळ्याच आई अशाच असतात की कितीही रागवल्या असल्या तरी त्या फार काळ टिकून राहत नाही. सो मी तिला जाऊन एक मिठी मारली ना आणि आई असं केलं तरी पण तिचं असतं की हा ठीक आहे आता, हा कर मग जे पाहिजे ते, असं तिचं असतं. तर ती पटकन तिचं राग निघून जातो. त्यामुळे वेगळे एफर्ट्स घ्यावे लागत नाही किंवा मला वाटत पण नाही की कोणती आई आपल्या मुलाला एफर्ट्स लावायला लागेल की मला मनव वगैरे. सो ते खूपच सॉर्टेडली होऊन जातं पटकन. माझी आई पटकन, म्हणजे ती अशी राग रुसवे नाही फार ती हे करत, आणि आमच्यावर तर बिलकुलच नाही. असं राग रुसवे नाहीच आहेत. आणि जर तुझी आई, आता कशी ताईला मी विचारलं की आई रागवली तर तू काय करणार, तू काय करते? आईला राग आला आणि तुला फटका मारून गेली, मग तू काय करते? मी रडते. आणि आईकडे जाऊन सॉरी नाही बोलत? मी सॉरी बोलली तर ती बोलते नाही, तू आता केलीस ना, तू सारखी करते, आता मी तुला नाही करणार. मग तशी दुसरून बसते. मग तू काय करते? काहीच नाही करत? नाही. अशी जेवत असताना तीच मग मला वाटते मला काय तिची मी ती मला तिकडे काय 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 तीच येऊन मिठी जेवताना मारते. आईच मिठी मारते, मग मला काय गरज आहे मिठी मारायची असं ती म्हणते. अगं बाई, पण कधीतरी मिठी मारावी. नाही मरायची. नेक्स्ट टाइम आईला, तुझी आई तुला ओरडेल तेव्हा तू जाऊन सॉरी म्हण. हा, मग नेक्स्ट टाइम आई काय रिॲक्ट होईल ते मग दीदी परत आल्यावरती आपण नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये सांगूया. हा ठीक आहे? हा. येस, नक्की ना? हा. आईने कुठला पदार्थ असा बनवलाय आणि तुला खूप आवडलाय, नेक्स्ट टाइम तू बोलली की मला बनवून दे, तेव्हा ते एक वेगळं असतं ना की ती बनवून देते आणि मग तीच चव असते. मग तेव्हा तू काय बोलते आईला? आई भेंडी चपाती आवडते. काय आवडते? भेंडी चपाती. भेंडी चपाती. हा. चांगलं आहे ग, मध्येच आठवलं तुला. अच्छा, विचार करते तुला काय काय आवडतं ते विचार करते ती. ना. हा. आपण कुठे होतो? हा, ते. आई उकडीचे मोदक खूप मस्त बनवते आणि आमच्याकडे गणपती असतात. सो गणपतीला आई मोदक, अळूवडी, पुरणपोळी हे असे पदार्थ आहेत जे बनवलेच जातात. सो मी पण शिकून घेतले आईकडून उकडीचे मोदक वगैरे बनवायला. आई इतके छान नाही जमत मला ते असे करायला, पण ते येतात मला, जमतात. पण आईच्या हातचे उकडीचे मोदक आणि पुरणपोळी आणि त्याच्यावरती तूप, आई तूप पण बनवते घरीच, तर ते तूप पण इतकं मस्त ना, मी बाहेरचं तूप खात नाही शक्यतो, पण आईने गेलेलं तूप वगैरे खाते. आणि आईने एकदा शिमला मिरचीची भाजी बनवली होती, जी मी शिमला मिरची खात
नाही शक्यतो. पण आईने एकदा बनवली होती आणि तेव्हा मला इतकी टेस्टी वाटली. आईला म्हटलं की आई तू बनवत जा, मी खात जाईल. आईला असं की हा तर आईचं असं असतं की ओके. मग आईच्या हातच्या भरपूर गोष्टी आहेत ज्या मला फार आवडतात. आणि आता शूटिंगसाठी लांब राहिल्यामुळे आता ते इतकं भरून आलं की आता आई जे देईल ते मला छानच वाटणार आहे, असं या नोटवरती आहे मी आता. आता मदर्स डे येते तर काही प्लॅन केलेस का, सरप्राईज द्यायचं किंवा असं काहीतरी व्हिजिट करायची, असं काही गिफ्ट पाठवायचं? गिफ्ट वगैरे तर नाही, पण मला असं वाटतं की मला जायला मिळालं तर मला फार आवडेल. पण आता चांगली आयडिया, मी काहीतरी प्लॅन करते. जरी मी नाही जाऊ शकले तरी आपण आता खूप जास्त गोष्टी आल्यात मार्केटमध्ये. सो मला असं वाटतं की काहीतरी मी तिला सरप्राईज नक्कीच देईन. माझ्या एक डोक्यात होतं की तिच्यासाठी काहीतरी घेऊ छान माझ्या कमाईचं वगैरे. मी तेव्हा माझ्या पहिल्या सॅलरीतनं दिलं होतं तिला, पण मला आता इच्छा होती. पण तेच आहे की आता घेतल्यानंतर मी जाऊन देणं त्याला जास्त महत्व आहे. तर मला तो चान्स मिळाला तर मला फार आवडेल. पण बघूया आता शूटिंगचं कसं काय आहे, शेड्यूल बघून मी नक्की काहीतरी प्लॅन करेल. बिहाइंड की लाईक काहीतरी घेऊया पण अजून ठरतंय. अजून ठरलं नाही आणि ते सांगणार पण नाही, माहितीये मला. तू काय तुझ्या आईला मदर्स डेचं गिफ्ट देणार आहेस? तू काय मी देणार? तिला ग्रीटिंग कार्ड बनवून देईल. तू स्वतः बनवणार ना? हा. मग मला फोटो पाठवशील? मला कुठं माहिती तुम्ही कुठे राहतात. फोटो काय ऑनलाईन पाठवायचंय बाळा. मी तुला मेसेज करेन की तू मदर्स डेच्या दिवशी काय दिलं आईला, गिफ्ट केलं असतं. मला फोटो मला माहिती नाही, मला पण माहिती नसेल. जर दुसऱ्यांनी पण आणलं तर मला काय माहिती की तुम्ही आहेत ते. मी सांगेन ना माझं नाव, फोटो पाठवेन, इंटरव्ह्यू पाठवेन. पाठवणार मेसेज. मग तू बाबांना ते ग्रीटिंग, मग बाबा पाठवतील ताईला. नाही मम्मीला. हो मम्मीला पाठव. हो, आपण एक छोटा गेम खेळूया, कारण समर वेकेशन सुरू झालंय आणि तुला सुट्टी पडलीये. दीदी आता मोठी झाली, दीदीची शाळा सगळं झालंय, पण दीदीला आता आठवत असेल. 6 ला गेली. ही दीदी. अगं ही दीदी. मला पण असतात गेम्स खेळायला माझ्या घरी काय गेम्स आहेत सांगू? काय काय? माझ्याकडे गन्स बबल्स असतात ना, हा. तिकडून गाणं येतं अरे वा. आणि तिकडून अशी लाईट्स येतात, जसं गोल 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 फिरतो आणि तिकडून बबल्स येतात ते. आणि माझ्याकडे पोट्री असतात ना, ते असं बनवायचे असतात ना, हा. पॉट बनवायचं कळलं, असतं. कळलं. तो पॉट आहे आणि मला वरती एक मोठा गिफ्ट आहे. त्यात काय आहे माहिती नाही, ते अजून ओपनच नाही केलंय. आणि माझ्याकडे टेडी आहे, त्यासोबत मी खेळते. बाहेर जाऊन माझं फ्रेंडशी खेळते, लपाछुपी आणि कोशिंबीर, पकडापकडी. माझे जराशेच फ्रेंड्स आहेत. जराशेच फ्रेंड्स आहेत का? माहिती नाही, कारण की मी छोटी आहे. नाही, ते माझ्यापेक्षा छोटे आहेत म्हणून ते मला दीदी बोलतात. अच्छा, बघ तुला कुणीतरी दीदी बोलणार आहे. ते छोटे आहेत, ते सिनियरला आहेत अजून. मी किती फर्स्टला गेल्या, ते मी सेकंडला जाणार. आता सेकंडला जाणार ना? समर वेकेशन सुरू झालंय, हा एक्झाम्स ओव्हर, हा. मज्जा येत असेल ना आता? कसली मज्जा. ते पण आहे. एक्झाम संपली तर शूटिंगला यावं लागतं, तर शूटिंग संपली तर स्कूलला जावं लागतं. उडवायलाच मिळत नाही मला माझे बुबल्स. हो ना, संडेला. इथे घेऊन येत जा ना, मग दीदी सोबत उडव. आयडिया छान आहे ना? हा, मग काय पण आणलंय? मला ते टाकताच नाही त्या दीदीला येईल होलच्यात. ना. पण ते लिक्विड सगळं हात खराब होतो, मग सगळं ऑइल होतो. तोच आपण ह्याला लावणार, तोच आपण ह्याला लावणार, मिक्स होणार. ती दीदी हुशार आहे, दीदीला सगळं येणार करता. तू घेऊन ये आणि तुम्ही दोघी खेळा, मज्जा करा. बघा, पण रूम मध्ये नाही उडू शकत, बाहेर जाऊया बाहेर. बाहेर जाऊया. मीरा, आपण आता असं म्हणतो की शाळा गेली की सगळ्या गोष्टी आठवतात आपल्याला आणि बऱ्याच. हा, थांब जरा, मला प्रश्न विचारू दे. शाळा गेली की आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवतात आणि एखादी मिसिंग असते ती स्वप्नात पण येते आपल्याला कधी कधी, की आपण शाळेची एक्झाम द्यायला विसरलोय, शाळेत जायला उशीर झाला आणि असं दचकून उठतं, अरे नाही आता तर आपण मोठे झालोय. असं काही प्रसंग झालाय का तुझ्यासोबत? नाही, असं काही नाही झालं स्वप्न वगैरे. पण शाळेची आठवण येते, कारण तेव्हा आपल्याला आपले सिनियर नेहमी सांगत असतात की बघा हा, हे क्षण खूप महत्वाचे असतात, नंतर तुम्हाला आठवतील वगैरे. पण तेव्हा नाही कळत आपल्याला. तेव्हा असं वाटतं की अरे चला 10वी झालं, मग आता 12वी झालं. सो तेव्हा ती अशी एक्साइटमेंट असते की मोठं झाल्यावरती आपण हे करू ते करू, बाहेर जाता येणार, वेगळीच एक्साइटमेंट असते. पण जेव्हा खरंच आपण बाहेरच्या जगात पडतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यावरती किती गोष्टींचं बर्डन येतं, रिस्पॉन्सिबिलिटीज येतात. सो तेव्हा असं वाटतं की ते जे शाळेचं वय होतं ना, ते खूप मस्त होतं, सुंदर होतं. त्याच्यावरती काही बर्डन्स नव्हते. आताही बर्डन्स नाही आहेत, पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, आपली कामं असतात, स्वतःला प्रूव्ह करण्याचं जे काय आपण निवडलंय, करिअर करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात आपल्या डोक्यात. तर मला असं वाटतं की
तेव्हा आपण मनमोकळेपणाने खेळू शकत असतो. आपल्याला फक्त करायचा असतो तो फक्त अभ्यास थोडासा, जो आता आपल्याला फारच थोडा वाटतो, पण तेव्हा असं वाटत असं की बापरे किती काय करायचंय. आणि मी माझं समर वॅकेशन वगैरे आम्हाला सुट्टी लागायची ना, तर मी 5 दिवस अगोदर, म्हणजे शाळा सुरू व्हायच्या 5 दिवस अगोदर मी सगळा एकसाथ होमवर्क करायचे. पूर्ण सुट्टीत मी काहीच करायचे नाही आणि 5 दिवस अगोदर मी वही घेऊन बसायचे आणि सगळं पटापट, म्हणजे जवळपास असं छापायचे सगळं. शास्त्र असतं ते. हो, मला वाटते सगळेच असं करत असतील, पण मी तर हे खूप हमखास केलंय. मी म्हणजे असंच करायचे मी. छान मज्जा यायची ना तेव्हा. आता आपण एक गेम खेळूया ज्याच्यामध्ये ही ताई, ह्या ताईला तिचे सॉंग्स म्हणजे ट्रेंडिंग रील्स जे आपण म्हणत होतो मगाशी, जे आपण करत होतो ना डान्स, असं डान्स करायचा, मग ताई ते सॉन्ग ओळखणार. ओके ओके. डन. हा. असे तू तिला 4 सॉंग सांगायचे. 4 सॉंग्स माहिती आहेत तुला कोणते आहेत ते? हा, नंतर मग काय करायचं? ताई ओळखणार. मग हा गेम आहे. आणि दुसरा असा गेम आहे ज्याच्यामध्ये परत आपण ह्याच्यानंतर अजून हा त्यामध्ये नाही इथेच खाली गेल्यावर अजून दुसरा एक गेम आहे. इथे आपण ना जे गाणी असतात, बालगीतं असतात, ती मी 1 लाईन 2 लाईन बोलणार आणि त्यातला एक शब्द मी मिसिंग करणार आणि तो ओळखायचा दोघांनी मिळून. ओके ओके. चलेगा? हा. आता तू पहिलं ट्रेंडिंग रील डान्स करून दाखव ताईला आणि ताई ओळखणार. मग अशी करत होती तू, आठव आपण केलेली सॉंग. लगेच ओळखते. पण मी हार्ड वाला करणार. हा हार्डवालं कर, लवकर कर. हे काय आहे? हिंदी आहे का मराठी? एवढं तर सांगू. हा हिंदी हिंदी और मराठी. मराठी. मला माहिती नाही. आता मला सांगते थोडं. तेवढं कर. परत कर, तिला कळालं नाहीये. मला पण नाही कळालं. ह्याचं थोडी म्युझिक देऊ शकते. हा म्युझिक दे, म्युझिक. नाही तशी नाही, असं असं कर. उई अम्मा. त्याला कशाला सांगतात करायला? ओके. पण तू सॉंग सांगितलंस तिला. तू मगाशी लगेच सांगितलं. आता सेकंड करू नकोस. तू हे काढ ना साईडला, म्हणजे डान्स नीट करता येईल तुला. सांगा डान्स. लगेच नाही सांगणार तिला, तुला ओळखूनच द्यायचं नाहीये. चलो आठवलं? घे, रोज करत. तू रोज आता ट्रेंडिंग कुठलंय नवीन ट्रेंडिंग जे आम्हाला कोणालाच माहिती नाही, तुला माहिती असं कोणतं आहे? असं कोणतं रील आहे? बापरे, इतका वेळ. कार्टूनचं सॉन्ग आहे. इतका वेळ करते कारण की तिथे लगेच तिला नाही. सगळे गाणे माहिती. सगळे माहितीये, तर तू हार्ड डान्स कर ना, तिला ओळखूच नको देऊस, कळूनच नको तिला देऊस. आता कार्टूनचं सॉन्ग आहे, तिला माहिती नाही ना, घे. कार्टूनचं कोणतं सॉंग मलाच नाही माहिती. ते कधी ठीक आहे, तू घे लवकर. मग मी सांगू इकडे. वेळ घे, हा वेळ घे. नाही ओळखलं तिने. तू गुणगुणू नको, तिला कळतंय. काय बरं, फोटो काहीतरी आहे ना? नाही. पुन्हा एकदा. करेक्ट कर, पुढे कर. ती म्हणते मला कळतच नाहीये. ताईला कळलंच नाही. आता काय आज झाली ती. नाही थांब. आता शेवटचा शेवटचा नाही. अगं हे डान्स शेवट. हा गुलाबी साडी ना, गुलाबी साडी. बापरे, किती हार्ड केलंस ग, तिला ओळखताच नाही आलं. खूप सुंदर केलं ना. खरंच छान केलं. आता दुसरं इकडे. ते करावं लागेल. बॅग जा. हे पण नाही ओळखणार ग ती.
लिरिक्स मला कळलंय पण मला अरे बापरे. प्लीज प्लीज प्लीज. असं बापरे, हे आम्हाला पण येणार नाही. काहीतरी काळी काळी समथिंग आहे. काळी काळी बिंदी काळी समथिंग साडी काय काय भाऊ. तुला माहिती आहे ना ती हरली, पटकन बोल. काळी बिंदी काळी कुर्सी खालून आले ती करेक्ट. मला माहिती होतं मला लिरिक्स नाही. काटेशी हल्ले हल्ले आली ती माझ्या खालची फाचीशी तिच्या काचीशी. हे मीराताईचा जर शॉर्टला लागला तर आपला इथे इंटरव्ह्यू अर्धवट राहील. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे सांगणार. ताईने एक सॉन्ग चूज नाही केले. बघ किती हुशार आहेस तू. तुला हरवता आलं तिला. तू जिंकलीस म्हणजे. नाही आम्ही डोकं चुकलो. बघितलं आमचं प्रेम खूप अतूट आहे. तू नाही तोडू शकत हो की नाही. आता मी तुम्हाला ते बालगीत ऐकवू बरं आणि त्यातलं तू ओळखायचं. पण मला नाही माहित. माहितीये दोघं टीम आहे तुमच्या दोघांची. तुमच्या दोघांची टीम. नको, राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. अगं राहू दे राहू दे. नंतर मग तुम्हाला परत बोला. आउट होणार ना तू. हो ठीक आहे चला. हो चलो. मी ना एक पूर्ण बालगीतामधली एखादी ओळ घेणार, ती तुम्ही ओळखायची. बरोबर. येस. गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन, डॅश डॅश करायला छोटासा फोन. पण मला नाही माहिती कोणता गेम. मला पण नाही माहिती. ओके, हे गाणं ओळखायला तुला असं कधीची आहे ती. अरे 2000ची आपली आहे. हम्म. पहिली लाईन घेऊ. चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, शेपटीच्या डॅश डॅश झाडून जाईल खार. अरे सॉन्ग तरी ओळख. ते माहिती मला पण मला लिरिक्स नाही आठवत आता. असावा सुंदर. चॉकलेटचा बंगला. पण ते काय आहे शब्द कशाचे शब्द. शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार, गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन. ओ मला गरम, मला थंडी, मला गरम होते. मी दार बंद करते ना. एक मिनिट करू दे मग ते नंतर. त्याच्याने काय होणार आहे का. दार बंद करून काय नाही होणार. चल पुढे. 2 मिनिटं झालं आता. तुझं फेवरेट सॉन्ग आहे मगाशी तू बोललेली. पण दार बंद करा. राहू दे. ठीक आहे चला. सांग सांग बोलानात डॅश डॅश. माझ्याकडे सुट्टी मिळेल काय. सांग सांग बोला ना. पूर्ण बोल. मला नाही सांग. दिदला येतं. पहिलंच कडवायचं. शाळेत होती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग बोला ना. सध्या आपण ज्या गोष्टीला आपण नाही नाही बोलतोय ना ती गोष्ट. ये रे रे पावसा. पैसा पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. वा, हे सगळं तुम्हाला येतं रे. काय म्हणता की तुम्हाला नाही येत. मला ते गेम होता एक आपडी थापडी. आता त्याची पापडी पुढे काय. आपली थपडी गुळाची पापडी पुढे नाही आठवत आहे. धम्मक लाडू तेल काढू, तेलागीचं एकच पान, 2 हाती धरेल ताट. असं आहे ते. मला नाही माहिती. मला शिकवलंच नाही पोयम. आपण शिकूया. दीदी शिकवेल तुला. तो गेम ऍक्च्युली तो असा आपडी थापडी तो वाला. म्हणतं ते पण ते तिला वेगळं गाणं येतं. हो ना. ते कुठलं गाणं आपण खेळतो ना ते तू खेळतेस ना. आओ मीना और समथिंग. मीना सुपसिना वीक पॉइंट. तेच तिला हे येतं. आम्ही आपडी थापडी खेळायचो. म्हणजे दोन्ही खेळायचो. असं हे नव्हतं फिक्स. मजा आली तुला. आपण अजून एक गेम खाली जाऊन खेळणार आहे अंबिकाई सोबत. कोणता गेम मला सांगा. मी तुला नाही सांगणार. नाही ते तुला पण नाही सांगणार मी. का. मग तुला सरप्राईज नाही राहणार. इनोसन्स. चला थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि आईला हॅपी मदर्स डे बोलायचं असेल तर कशी बोलशील. हॅपी मदर्स डे आई. गॉड ब्लेस यू. आय लव्ह यू. टेक केअर. तुला जर आईला एखादी गोष्ट बोलायची असेल मनातली किंवा मेसेज द्यायचा असेल तर काय देशील. किंवा असं एक म्हणतात केअर कर, काळजी घे, असं नोट द्यायची असेल तर. मला इतकंच म्हणायचंय की मला खूप जास्त तू सपोर्ट केलायस आतापर्यंत आणि त्याच्यासाठी मी तुझी खूप जास्त ऋणी आहे. मला खूप छान वाटतं तुझ्याबद्दल विचार करून. आता तू लांब आहेस तर मला तुझी आणि आई बाबा दोघांची पण खूप जास्त आठवण येते. तर तुम्ही काळजी घ्या तिथे. लांब आहात माझ्यापासनं तर तुम्ही स्वतःची काळजी घेत राहा. आणि
माझी पण आठवण काढत राहा, मध्ये मध्ये येत राहा इथे. आई सतत फोन करत असते मला, तर तू दिवसातनं इतके फोन करतेस. बाबा पण रात्री, सकाळी, दुपारी सतत फोन चालू असतात. तर तुम्हाला माझी इतकी काळजी आहे त्यासाठी थँक्यू. आणि माझ्याकडनं कधी काही चूक झाली असेल तर खरंच मला माफ करा. आणि आई तुला मातृदिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तुझ्यापेक्षा बेस्ट आई माझी कधीच कोणत्याच जन्मी नसू शकते. आणि मला माझे पुढचे जन्म जरी असले तरी पण मला तूच आई म्हणून हवी आहेस. किती गोड मेसेज दिलायस. आता तिला असं झालं की मी काय नाही एवढे बोलू शकत, तिला प्रश्न पडले एवढी बोलते दीदी. खरंच छान आहे, तुला ऑल द बेस्ट. आणि छान वाटलं. आपण अजून अशा गप्पा मारू आणि गेम्स करू. नक्कीच. थँक्यू.